संत महंतांना कृपा विनंती, आपण सर्वांनी या सोप्यावरती बसावं आणि बाकीचे जे असते फक्त संत मंडळी बसतील, बाकी कोणी वरती येऊ नका. कृष्णे विधिरे विरहिणी गो Oh,
विधिले विरहिणी बोले चंद्रमा कैतो वारागे माये न दावा चंदन अंगिन घाला विंजन वारा हरि बड़े शून्य से दारुगे माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा वडियाद पंढरी चारणा नंद नंदन हा घडी घडी आना तया वेळ वाचते प्राणाव माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा वडियाद पंढरी चारणा माये बाप रखुमा देव विठ्ठल गोविंद अमृत पान गे माये माझे जीवीचे तुम्ही का हो नेणा माझा बळीयाद पंढरी चारणा पंढरंगा करू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळा तुमचा अनुग्रह दादरो पावन राहू चराचर ध्यानमदं गुरुमूर्ते पूजा मदं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितवादसोऽयं समरक्ष सपदापि जितेन्द्रियं तन्नारायण गिरिवरं सच्चिदानंद योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने तपपूर्ती 16 रघुनंदनगिरी महाराज त्यांच्या संध्या दीक्षेचे 12 वर्ष पूर्ण झालेले त्या निमित्ताने तपपूर्ती 16 त्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथात ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भगवद गीता गंगागिरी महाराज महात्म्य पारायण कीर्तन प्रवचन महात्म्य तर रघुनंदनगिरी महाराजांचा असणारा संध्या दीक्षोत्तर तपपूर्ती 16 त्या निमित्ताने 7 दिवस कीर्तन महोत्सव संपन्न झालेला आहे. कीर्तन प्रवचन पारायण ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भगवद गीता गंगागिरी महात्म्य पारायण आज सांगत आहेत. जोळेगाव ग्रामस्थ आणि जोळेगाव पंचक्रोशी भजनी मंडळ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ या ठिकाणी लांबून आलेले सर्व संत महंत सर्व मान्यवर या ठिकाणी महंत आनंदगिरी महाराज इंदोरहून आलेले आहेत. हरिशरणगिरीजी महाराज बाजाठाण रामदरबार आश्रम आणि उपस्थित सर्व महाराज मंडळी आणि त्यांच्या सोबत इंदोरहून आलेले सर्व महंत त्यांचे नाव घेतले. संतोषगिरी महाराज आगे बोल अमरगिरी महाराज आणि पंडितजी रमण बैरागीजी हे इंदोरहून आलेले आहेत आणि
आणि बाकीचे आपले बेटाची महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय आमदार प्राध्यापक गोंधारे सर, रामहरी बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. माळीवळीत किशोरंना थोरात ते उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. पांडव पाटील जगताप, दिनकर पाटील बोरकडे, गोविंदराव मस्के, सर्व परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भक्तगण, गायक वादक मंडळी, भजनी मंडळ, आपले सर्व बेटाचे संन्यासी महाराज मंडळी, मागच्या कुंभाच्या वेळेला म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाले. हा जो प्रयागराजचा कुंभ होता मागच्या वेळेचा 12 वर्षापूर्वी, त्यावेळेला 2 जणांची दीक्षा झाली आणि या कुंभाला 5 जण झाले. तर या ठिकाणी 12 वर्ष तपपूर्ती सोहळा 12 वर्ष पूर्ण झाले. करतात बरेच लोक तपपूर्ती, सर्वच करतात असं नाही, परंतु एक त्या प्रसंगाचं स्मरणही त्या निमित्ताने होतं. असा एक 12 वर्षाचा तपपूर्ती सोहळा. आणि विशेषतः ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि असे, वास्तविक संन्यासाने घरादाराचा, कुळाचा, परिवाराचा त्याग केलेला असतो. ज्या दिवशी संन्यास झाला त्या दिवशी कुळाचा संबंध राहत नाही, कारण संन्यास दीक्षेमध्ये पिंडदान केले जातात. आपल्या मातृकुलातील, पितृकुलातील 3 पिढ्या, मातृकुलातील 3 पिढ्या, ही 6 पिंड झाले आणि 7वं स्वतःचं पिंड द्यायचं असतं संन्यास दीक्षेमध्ये. तर संसारामध्ये आपण मेल्यानंतर पिंडदान करतो, पण संन्यासाचं जिवंतपणे स्वतःच्या हाताने पिंडदान झालेलं असतं. याचं कारण असं आहे की एकदा संन्यास घेतल्यानंतर तो कुठं राहील, कुठं मरेल, कुठं शरीर पडेल याचा भरोसा नाही. त्याचा विधी कोणी करेल का न करेल याचा भरोसा नाही. मग स्वतःचा विधी स्वतःच्या हाताने करून घेऊन मोकळं व्हायचं. पुन्हा आयुष्याला तर विधीची गरज राहिली नाही. ही एक परंपरा आहे, संन्यासी परंपरा आहे. पूर्वीच्या काळामध्ये संन्यासाकरता काही नियम असे होते की संन्यासाने 3 दिवसाच्या पुढे एका ठिकाणी कुठे थांबू नये. जास्तीत जास्त 3 दिवस, कारण 3 दिवसाच्या पुढे दिवस झाले की परिचय व्हायला लागतो. कोणाशीच परिचय होऊन द्यायचं नाही. परंतु आद्य गुरु शंकराचार्यांनी या परंपरेमध्ये बदल केला. आद्य गुरु शंकराचार्यांनी एक संन्यासी दल स्थापन केलं आणि फिरण्याऐवजी एका जागेवर, आश्रमावर थांबून आपण समाज प्रबोधनाचं कार्य करू शकतो. कारण अशा प्रकारे त्याग केलेल्या साधूची समाजाला गरज असते. बाकी समाजामध्ये लोक स्वार्थी असतात, प्रापंचिक लोकांना स्वार्थ असतो, कारण पत्नी आहे, मुलं आहे, नातू आहे, परिवार आहे, या परिवाराकरता काहीतरी करावं अशी त्याची अपेक्षा असते, कारण स्वार्थ असतो. साधूने सर्वस्वाचा त्याग केला असल्यामुळे त्याला कोणाचा स्वार्थ नसतो. आणि स्वार्थ रहित मनुष्य जे सेवेचं कार्य करतो ते मनापासून करतो आणि समर्पण भावनेने करू शकतो. म्हणून आद्य शंकराचार्यांनी अशा प्रकारे सर्व संन्यासांना एकत्रित करून आखाड्यांची निर्मिती केली आणि त्याची नियमावली तयार करून त्या पद्धतीने एक धर्म प्रचाराचं कार्य, धर्म रक्षणाचं कार्य करण्याची जबाबदारी संतांवर दिली. तिथून पुढे आश्रम व्यवस्था सुरू झाली. नाहीतर
काही संन्यासी आश्रम करून राहत होते. कुटीचक, बहुतक, हंस आणि परमहंस 4 प्रकार संन्यासी सांगितले. कुटीचक म्हणजे झोपडी बनवून आश्रम बनवून राहणारा. बहुतक म्हणजे उपदेश करीत फिरणारा, समाजाला उपदेश करीत भ्रमण करत होतो. तिसरा आहे हंस, सार आणि असार. हंस काय करतो? चाचूचे नि सांडसे खांडीजे पाणी पाच हंसे. पय पाणी हंस, पय म्हणजे दूध. दूध आणि पाणी वेगळं करण्याचं काम राजहंस करतो. चाचोचे नि सांडसे खांडीचे पय पाणी राजहंस. तोच ज्ञान विज्ञान तैसे प्रगट हो निदान. दूध आणि पाणी एकत्रित केल्यानंतर राजहंस दूध पितो, पाणी शिल्लक ठेवतो. तस हंस सार घेतो आणि असार त्यागतो. त्याप्रमाणे असार रूपी संसाराचा त्याग करून आणि सार रूपी परमार्थ ज्याने स्वीकारला त्याला हंस वृत्ती म्हणतात. चौथा आहे परमहंस, सार आणि असाराचाही पलीकडे. ज्या वेळेला शुकाचार्यांनी घराचा त्याग केला, ब्राह्मणाचे पोर एक खेळा सिंहाने आणि जन्मतः संसार त्यजेला शुके तोच निष्कळंक तुका म्हणे संसाराचा त्याग केला. व्यास पाठीमागे पळवते शुक शुक शुक. यम प्रवजंत मदवेद भवेत सत्यम द्वैपायनो विरहाकातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरुभिनेदोस तम सर्वभूतदेवं मुनिमानदोस्मि. पुत्र 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 म्हणून व्यास शुकाचार्यांच्या मागे धावत होते. शुकाचार्यांनी मागे डोकवून पाहिलं नाही. नागवेची पोळगे नग्न अवस्थेमध्ये शुकाचार्य अंगावर कपडे नाही. पोळ काही अप्सरा स्नान करीत होते. शुकाचार्य गेले त्यांना काही वाटलं नाही, पण व्यास आल्यानंतर त्यांनी कपडे गुंडाळले. व्यासांनी विचारलं, तुमच्या समोरून तरुण मुलगा नग्न अवस्थेत गेला, तुम्हाला काही वाटलं नाही आणि मला म्हाताऱ्याला पाहिल्यानंतर तुम्हाला का लज्जा वाटली? अशा प्रकारचा प्रश्न व्यासांनी त्या अप्सरांना विचारला. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही राजहंस आहात आणि शुकाचार्य परमहंस. दोघात काय फरक आहे? राजहंस काय करतो? सार आणि असार, असाराचा त्याग करून सार ग्रहण करतो. पण परमहंस सार आणि असाराच्याही पलीकडे. राजहंस सात्विकतेचा स्वीकार करतो, पण परमहंस सत्व रज तम त्रिगुणातीत अवस्था प्राप्त करतो. तो परमहंस आहे. सत्व रज तम त्रिगुणाच्या पलीकडे. परमात्मा त्रिगुणाच्या पलीकडे आहे. माया त्रिगुणात्मिक आहे आणि जो मायेच्या पलीकडे गेलेला आहे त्याला परमहंस म्हणतात. एक परमहंस संन्यास. आणि पुन्हा शंकराचार्यांनी एक परंपरा सुरू केली, नागा संन्यासी. कुंभात पाहिलं असेल आपण. लोकांना प्रश्न पडतो की एवढे नागे आले कुठून आणि जातात कुठं? ते आले कुठून? ते आपल्याला आपल्यातले साधू आहेत, फक्त ते बाहेर कपडे घालतात, तिथे गेले नंगी असतात. सर्वच काही हिमालयातून आलेले नसतात. आखाड्यामध्ये
नग्न संन्यासी परंपरा आहे आणि जास्त नग्न संन्यासी जुन्या काळामध्ये आहेत. ही परंपरा शंकराचार्यांनी सुरू केली धर्माच्या रक्षणाकरिता. धर्मावर ग्लानी आली तर संन्यासी पुढे येतात रक्षणाकरता. ज्यांनी सर्वस्व समर्पित भाव ज्यांचा आहे तर यांनी हाताने पिंडदान केले त्यांना मृत्यूची भीती नाहीये. आणि म्हणून धर्म रक्षणाकरता चारही दिशेला 4 मठ स्थापन केले. उत्तरेला जोशी मठ आहेत ना, त्याचप्रमाणे पश्चिमेला शारदा मठ आहेत, पूर्वेला गोवर्धन मठ आहेत आणि दक्षिणेला शृंगेरी मठ आहेत. असे 4 दिशेचे 4 मठ, भारताच्या 4ही कोपऱ्यात 4 दिशेला 4 मठ आद्य शंकराचार्यांनी स्थापन केले. मुख्य 4 शंकराचार्य स्थापित झाले. आता बऱ्याच ठिकाणी शंकराचार्य अनेक स्वतःला म्हणून घेतात पण शंकराचार्य फक्त 4च आहेत. आणि आता अलीकडे कोणी शंकराचार्य नाव लावतं, कोणी जगद्गुरु नाव लावतं. पण जगद्गुरु शंकराचार्य होते, जगद्गुरु तुकोबराय होते, कृष्ण तुकाराम आहेत. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सगळ्यांचा येतो. जगद्गुरु भगवान कृष्ण आहेत. वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. आता कोणी जगद्गुरु लावतो तो भाग वेगळा आहे. पण असे जगद्गुरु देशामध्ये देशाच्या 4 कोपऱ्यावर 4 आहेत, ज्याची स्थापना शंकराचार्यांनी केली. आता अनेक संप्रदाय निर्माण झाले. प्रत्येक संप्रदायामध्ये त्यांनी आपापल्या संप्रदायाचे जगद्गुरु निर्माण केले. तर अशा प्रकारे ही एक संन्यास परंपरा आहे. या संन्यास परंपरेमध्ये संन्यास दीक्षा घेतली जाते. संन्यास दीक्षा तोच घेऊ शकतो की ज्याला प्रपंच करायचा नाही. कारण एकदा संन्यास घेतल्यानंतर त्यांनी प्रपंचात यायचं नसतं. मनावर विश्वास असेल तर संन्यास घ्यावा, नाहीतर मग पतनाला कारण. कारण संन्यासोत्तर ग्रस्ताश्रम स्वीकारल्यानंतर दुःखमय त्याचं जीवन होतं. विठ्ठल पंतांना सुद्धा वास्तविक विठ्ठल पंतांनी स्वतःच्या मनाने ग्रस्ताश्रम स्वीकारला नव्हता, गुरुच्या आज्ञेने स्वीकारला होता. परंतु संन्यासोत्तर ग्रस्ताश्रम स्वीकारल्यामुळं विठ्ठल पंतांनी रुक्मिणी यांना देहांत प्रायश्चित्त दिलं गेलं होतं. आता चूक होतो का बरोबर होतो तो वेगळा विषय आहे. परंतु संन्यासोत्तर ग्रस्ताश्रमाची प्रक्रिया शास्त्रामध्ये विशेषता नाही आहे. ग्रस्ताश्रम स्वीकारायचं असेल तर संन्यास घेऊच नाही. कोणाच काही आग्रह नाही संन्यास घेतला पाहिजे. ग्रस्ती राहून परमार्थ करता येतो. ग्रस्ताश्रम हा महत्वाचा आहे. ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या तिन्ही आश्रमाला पोहोचणारा ग्रस्ताश्रमच आहे. साधू किती मोठा असला तरी ग्रस्ती माणसाचीच भिक्षा त्याला मिळते. आणि तो किती मोठा झाला तरी त्याचा जन्म ग्रस्ताश्रमातच झालेला आहे. ज्या आई बाबा त्याला जन्माला घालत ते ग्रस्तीच होते ना. जन्माला घालणारे आई बाप ग्रस्ती होते, त्याला लहानसा मोठं करणारे ग्रस्तीच होते आणि त्याच्या आश्रम चालवणारे देणगी देणारे ग्रस्तीच आहेत. आता इथं हा कार्यक्रम चालू, याला देणगी देणारे पंक्ती देणारे कोण आहे? ग्रस्तीच. आणि मग ग्रस्ताश्रमावरच संन्यासाश्रम चालतो. काही लोक संन्यासी झाल्यानंतर ग्रस्ताश्रमांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतात. अशी काही परिस्थिती नाही आहे. प्रत्येक मनुष्य आपापल्या जागेवर श्रेष्ठ असतो. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये सुद्धा भिक्षाटन करून अध्ययन करायचं असतं आणि ग्रस्ताश्रमामध्ये साधू संतांची सेवा करायची असते. वानप्रस्थाश्रमामध्ये ग्रस्ताश्रम संपल्यानंतर मुलं सोयीला लागले, त्यानंतर बापाने संसारापासून दूर व्हावं. वानप्रस्थाश्रमामध्ये काही नियम आहे. एक तर स्वतःच्या शेतामध्ये कुटी म्हणून राहू शकतो आपण,
अलिप्त मुलाबाळात राहायचं मग अलिप्त राहायचं त्यांच्यापासून, किंवा कुठंतरी जंगलात निघून जाणे आणि वान बसण्याकरता काही नियम आहेत. उन्हाळ्यामध्ये त्यांनी पंचाग्नी साधन करावं. पंचाग्नी साधन म्हणजे 4 बाजूला 4 अग्निकुंड पेटवायचे आणि मध्ये बसायचे चैत्र वैशाख मध्ये. आणि सूर्य मध्यान्नावर येतो तेव्हा, सूर्य जेव्हा मध्यान्नावर येतो त्यावेळेला म्हणजे पंचाग्नी म्हणजे 4 अग्नी 4 बाजूला वरचा अग्नी सूर्य, असा पंचाग्नी साधनामध्ये 4 अग्निकुंड तयार करून मध्ये बसायचं. वर डोक्यावर सूर्य आला असताना ती चैत्र वैशाखामध्ये त्याला पंचाग्नी साधन. आणि पावसाळ्यामध्ये गडे इतक्या पाण्यामध्ये जाऊन त्यांनी जप करायचा, किंवा डोंगरावर जरी भजन करीत बसला तर सगळा पाऊस अंगावर घ्यायचा. पावसाळ्यात पावसामध्ये जप करायचा आणि हिवाळ्यामध्ये गडे इतक्या पाण्यामध्ये जप करायचा. असे वानप्रस्थ करता एक नियम. आणि संन्यासाकरता नियम आहे की त्यांनी 7 घराच्या भिक्षा जर करीत 7 घराच्या पुढे भिक्षा मागू नये. भिक्षा मागितली तर 4 भाग करावे. एक पाण्यात सोडावा, एक जमिनीवर ठेवा प्राण्यांकरता, आणि 2 आपण खावे. त्याच्यामध्ये कोणी जर मध्ये चालत तर त्यालाही खाऊ घालावं. संपल्यावर पुन्हा भिक्षा मागायची नाही. आणि दिवसातून एकदाच भिक्षा मागायची. खूप कठीण नियम होते संन्यासाला. परंतु शंकराचार्यांनी जेव्हापासून कीचक संन्यासी बनवले तेव्हापासून या संन्यास दीक्षानंतर संन्यासाचे नियम शिथिल केले गेले. नाहीतर हे मी आपल्याला सांगितलं की 3 दिवसाच्या पुढे संन्यासीने एका जागेवर थांबू नये. तर अशा प्रकारचे काही नियम संन्यासाचे होते. पण आता सर्वच बहुतेक आश्रम करून राहतात. हिमालयात जरी राहिले तरी हिमालयात सुद्धा छोटे छोटे आश्रम तयार केले जातात. असे क्वचित काही संन्यासी आहे की जे गुफेमध्ये एकांतात राहतात. राहत नाही असं नाही, आहेत गुफेमध्ये. एकदा जोशी मठाच्या जवळ आहे ना एक महात्मा होते गुफेत. कपडे वगैरे काही नसत. एकदा सहज त्यांची भेट झाली. मी त्यांना विचारलं, महाराज इथं तुमचे कपडे नाही काय नाही, तुमची काय व्यवस्था आहे? भगवान ही व्यवस्था आहे. थंडी नाही वाजत का? थंडी कशात वाजायची? सगळ्या हळाचा सापळा हळकाला वाजत, कातडीला वाजत. थंडी वाजण्याकरता शरीरात मांसच राहिला नाही म्हणजे. थंडी वाजून वाजून तेही शांत झाली म्हणजे. कुठपर्यंत वाजत म्हणजे थंडी काय काही दिवस वाजते थंडी. तर अशा प्रकारे अशा अवस्थेमध्ये राहणारे काही महात्मे आहेत. तर असो, आज या ठिकाणी तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि आज सांगता हे कार्याचं कीर्तन आहे दह्यांनी थांबलेले आहे. करूया थोडा वेळ सेवा. जीव ब्रह्माची एकता म्हणजे काला. काला म्हणजे काय? 2 किंवा अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला. मग जीव आणि परब्रह्म याची एकता म्हणजे काला आहे. आणि या काल्याच्या निमित्ताने कृष्ण चरित्र सांगितलं जातं. भगवान कृष्ण परमात्मा यांचं मधुर चरित्र. त्या गोपींचं त्या परमात्म्यावर शुद्ध प्रेम आहे. कोणीतरी एक विरहिणी, ज्या विरहिणीचं वर्णन केलं. भक्तिशास्त्रामध्ये 3 प्रकारचे अनुराग सांगितले जातात. पूर्वानुराग, मिलनानुराग आणि विरहानुराग. पूर्वानुराग अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासा आहे, पण अजून दर्शन झालेलं नाहीये. केव्हा दर्शन? प्रभू दर्शन दो घनश्याम अखिया प्यासी. दर्शन दो Shut up.
पानी पी कर प्यास बुझाओ, नैनन को कैसे समझाओ। तहान लागली, पाणी पिल्यावर तहान शमेल, पण डोळ्याला या डोळ्याची तहान कशी शमेल प्रभू? भगवत दर्शनाकरता तीव्रता व्यक्त केत नरसिंह मेहताजींचं भजन आहे. संत नरसिंह मेहताजी जेव्हा तीव्र भगवत दर्शनाची इच्छा व्हायची तेव्हा ते केदारनाथ गायचे बरं. दर्शन दो घनश्याम नाथ मोरी अखिया प्यासी रे. हे डोळे तुझ्या दर्शनाकरता व्याकुळ झालेत. मीराबाई भगवत दर्शनाकरता व्याकुळ असताना मीराबाईच्या अंगावर एक कावळा येऊन बसला. तो कावळा चोच मारू लागला. मीराबाई म्हणतात, कावळ्या कागा चुने चुने खाइए सब अंगन काम, दो नैनन को मत खाइए पिया मिलन किया. हे कावळ्या, माझ्या सगळ्या अंगाचं मौस खाल्लं तरी चालेल, पण माझ्या डोळ्याला स्पर्श करू नकोस. तर या दोन डोळ्यांनी मला माझ्या प्रियतम परमात्म्याचं अजून दर्शन घ्यायचं आहे. भगवत दर्शनाकरता असणारी जी व्याकुळता आहे याला पूर्वानुराग म्हणतात. अजून दर्शन झालेलं नाहीये पण दर्शनाकरता व्याकुळ आहे. काही येता देखे ना माझा मायबाप घटिका बोटे दिवस देखी धरोनिया मा. हे दर्शनाची तीव्र जिज्ञासा अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी म्हणायचं. त्यानंतर मिलनानुराग आहे. भगवत दर्शनाची तीव्र जिज्ञासा झाल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन होतं, भगवंताचं मिलन होतं. काय त्या परमात्म्याचं रूप आहे. जगातले सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबरी होत नाही. त्रिभुवन कमलम तमालवर्णम मरिकरलोरंबरम दधाने वकुरदगकुलानिताननाट्यं विजय सखेरस्तु मे नवद्यः. या त्रिभुवनामध्ये ब्रह्मांडामध्ये असणारे सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबरी होत नाही. ते सुंदर आहे. वर्णो बीडं दवलोभो कर्णयो कर्णिकारं विभ्रवास कनककपिशं वैजयन्तीं च माला. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर गोपानाथ कन्याची पुढे गळ्यात वैजयंती माय हातात पाशवी. किती सुंदर आहे त्याची. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति
परमात्माच्या सर्व क्रियामधूर आहे. अशा परमात्म्याच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेली कोणी गृहिणी आहे. जेव्हा तो परमात्मा वीणा वाजवतो सर्व गोपी आपापल्या हातातील काम सोडून धावतात. चला गोपी चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो. पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किम विदत्तमहं न जाने. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणार नटवर बासी वाजवतात. त्या गोपिका धावतात. त्या गोपींचा भाव पाहून भगवान परमात्मा त्या गोपींशी रास लीला करतात. जेवढ्या गोपी आहेत तेवढे कृष्णाने रूप घेतले. एक एक गोपी एक एक कृष्ण रास रचो हे रास रचो हे देखो रे नागारी नट नटवर नागर. रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा निरंतर कालिंदी तट. कालिंदी म्हणजे यमुना. यमुनेच्या तीराला निरंतर काय करतोय. गोपीनांचे मध्य राजे गोपिकांच्या मध्यभागी
गोपीन के मध्य मुकुट के लटक है काचिलिकी के निकट पितांबर के चटक कुंडल किरण रवि रथ के अटक है पिवळा पितांबर प्रदान केलाय कानात कुंडल आहे काय करता येतं नृत्य करता तततय समज सकाले घटपूर बत्तिरत कधी पद के पटक आहे तततय समज सकाले घटपूर बत्तिरत कधी पद के पटक आहे नृत्याचा वर्णन नृत्याच्या भाषेत केलं रासमध्ये रात्री रात्री मोरले मी यही रट नंद रस गावे तहा निपटा निकट आहे नंद रस गावे तहा निपटा निकट आहे नंद रस गावे तहा निपटा निकट आहे हे रासलीलेचं वर्णन आहे जेवढ्या गोपी तेवढे रूप भगवंताने घेतले पण त्या गोपींचा सूक्ष्म अहंकार जागृत झाला भगवान अदृश्य झाले आणि त्या गोपी रडायला लागल्या भगवंताच्या वियोगामध्ये भगवत दर्शनाकरता व्याकुळ असताना तापली दिला ताप आली तिच्या भोवती गोपी गोळा झाल्या कोणी वारं घालू लागलं कोणी म्हणू लागलं हिला चंद्राच्या शीतल प्रकाशात घेऊन जा कोणी म्हणू लागलं हिला चंदन लावा त्या गोपीने सांगितलं चंद्राचा शीतल प्रकाश मला उभारा करू लागलाय मला चंदन लावू नका मला वारं घालू नका भगवान परमात्मा सोडून माझं जीवन शून्य आहे प्रथम चरणामध्ये कृष्ण वेधी विरगिनी बोले कृष्ण वेधी विरगिनी बोले कृष्ण वेधी विरगिनी बोले कृष्ण वेधी विरगिनी बोले चंद्र
ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गणपतीच महाराज नंदनगिरी महाराज विठला 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 अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथात ज्ञानेश्वरी पारायण 16 आज सांगता आहेत रघुनंदनगिरी महाराज यांचं असणार तपपूर्ती वर्ष आहे. मागच्याच 12 वर्षापूर्वी मागच्याच या प्रयागराजच्या कुंभामध्ये संस्कार झाले होते. 12 वर्ष झाल्याच्या नंतर एक तपपूर्ती 16वा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. समस्त ग्रामस्थ जोडेकर आणि जोडेगावकर आणि परिसरातील तरुण मंडळांनी या ठिकाणी सक्रिय सहभाग घेऊन सुंदर अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पाडला. त्याबद्दल सर्व तरुण मंडळीला धन्यवाद, सर्व ग्रामस्थांनाही धन्यवाद, पंचक्रोशीतील सर्व भक्तगणांना धन्यवाद आणि पंचक्रोशीच्या बाहेरून आलेल्या भक्तगणांनाही धन्यवाद. वेगवेगळ्या तालुक्यातून काही मंडळी आलेली आहेत, दुसऱ्या जिल्ह्यातूनही आलेली आहेत आणि दररोज पंक्ती जोरदार झाल्या. पंक्ती देणाऱ्यांनाही सर्वांना धन्यवाद आणि खाणाऱ्यालाही धन्यवाद. या ठिकाणी सिद्ध गणेश मंदिर इथून परमश्रद्धेय महंत विष्णुगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत आलेले सर्व साधू संत आणि बाकी आपल्या सर्व पेठाचे सर्व महाराज मंडळी, सर्व संन्यासी महात्मे, परिसरातून काही बाहेरच्या राज्यातून इंदोरवरून आलेले सर्व संत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व श्रोतेगण. श्रोते नसले कोणाला सांगणार आहे? म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे. श्रोते नसेल तर वक्त्याला काही महत्व नाही. वक्त्याचं महत्व श्रोत्यावर अवलंबून असतं. काही श्रोते असतात, काही श्रोते असतात. कीर्तन संपलं, एक म्हातारी भेटली, म्हणजे महाराज कीर्तन फार सुंदर झालं. विचार काय बोललं मला? नाही, मला घरी 2 गोळे घेऊन झोप येत नाही. म्हणजे आल्याबरोबर झोप झोपता लागेल ना, पण कमीत कमी मधून मधून डोळे घडी तेव्हाच कामावर शकतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी काल्याचा प्रसंग आहे. आता मी जास्त लांबलेत नाही, किती 3:30 वाजत आलेले आहेत. आता अजून पंक्ती व्हायच्या आहे. 10-5 मिनिटात आम्ही काला आवरून घेतो. त्यानंतर काही मनोगत साधू संतांचं पूजन होईल. आणि त्यानंतर माननीय आमदार साहेब आभार मानणार आहेत. त्यांनी पण आपल्या इथं राम मंदिराकरता जो निधी दिला, किती दिला? 21 लाख रुपये त्यांनी राम मंदिराकरता दिले आहेत. त्याबद्दल मी माननीय आमदार बोरणारे सरांना धन्यवाद.
कृष्ण वेदी विरहिणी बोले चंद्रमा करतो बारागे माई न लावा चंदन वंगे न घाला विंधण वारा हरी गणशून्य शेदारुगे कृष्णाचा वेद लागलेली ती विरहिणी गोपी काय म्हणते चंद्राचा शीतल प्रकाश मला उभारा करू लागला मला चंदन लावू नका मला वारा घालू नका हरी गणशून्य शेदारुगे एक परमात्मा संसार जगत माझ्याकरता शून्य कारण तो परमात्मा माझा जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहे जीवी जिया जीवा भगवंताचं प्रेम कसं असावं जीवाच्या प्राणाच्या पलीकडे काही लोकांना कोरोना काळात माळीच करून टाकलं माळ दिसत नाही ते तुटली कधी तुटली म्हणजे कोरोनाचा माळीचा काय संबंध आहे काही कोरोनामध्ये माळी काढून टाकले खायला प्यायला सुरुवाती अजूनही चालूच थांबायलाच तयार नाही आता चटकलंच जी गेला याला परमार्थ म्हणत नाही जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे प्रेम तुझी आन वाहिन गा देवराया बहु आवडसे जीवापासोनिया त्या गोपीने सांगितलं गोपींनो मला कळत नाही का माझ्या जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण तो परमात्मा आहे द्वितीय चरणामध्ये माझा जीवे परमात्मा जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण हे प्रेम असावं महाराज
प्रेमाचा दिखावा करणारे खूप लोक असतात. संसारामध्ये बहुतेक लोक दिखावाच करतात. कोण गोळगोळ बोलतील, पुढे गेल्यावर मग पिंगच होत लोक मनातलं समजूनच देत नाही. आत वेगळं, बाहेर वेगळं, करायचं वेगळं, बोलायचं वेगळं, वागायचं वेगळं. एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही. उभं आहे जर काही एकमेकाला कळत काय होईल, दुसऱ्याची भांडण सुरू. तो परमात्मा जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे आहे. माझा बडिया तो बंधारीचा राम. ते गोपी आता इतकी व्याकुळ झाली, त्या गोपीने सांगितलं नंद नंद नसणाऱ्या परमात्म्याला लवकर आणा, त्याशिवाय माझा प्राण शिल्लक राहणार नाही. तृतीय चरणात शिल्लक राहणार नाही, कारण प्राण माझ्या कंठात आलेला आहे. अशी व्याकुळता आहे. अन्न उदक मला कावं मध्ये खावे, तृषित दुधावे चोजवीत. अन्न म्हणत नाही मला का, पाणी म्हणत नाही मला. ती भूक लागली तो अन्नाची इच्छा करतो, तहान लागली तो पाण्याची इच्छा करतो. त्याप्रमाणे ही गोपीची व्याकुळता आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तो ना तळमळी. मासा ज्याप्रमाणे पाण्यावरून तळमळतो तशी ती गोपी तळमळ लागली. तया विना वाचते प्राणावनाय. अशा प्रकारची तळमळ कोणी तारीने व्याकुळ झालेला असावा, पाणी पाणी करीत असावा, आणि अशा वेळेला कोणतरी अमृत कलश घेऊन यावं, त्याचा आनंद होतो. त्याप्रमाणे भगवान परमात्मा प्रगट झाले आणि त्या गोपीला आनंद झाला. शेवटच्या चरणामध्ये Bye.
आमदार यांचं मनोगतही होईल. कोणी उठायचं नाहीये. आपण आरती करून घेऊ, दह्यांडी फोडून घेऊ, फक्त कोणी जागेवर उठायचं नाहीये. आरतीलाही उठू नका, जागेवर बसून राहिलं तरी चालेल. कारण त्यांचा गोंधळ होईल. कोणी येऊ नका इकडं. कार्यक्रम संपल्यानंतर, दह्यांडी फोडल्यानंतर, आरती झाल्यानंतर उपस्थित संत महंतांचा सन्मान होईल आणि त्यानंतर या ठिकाणी माननीय आमदार बोरनारे सर यांचं देखील मनोगत होईल. ते आभार प्रदर्शन. अनेक लीला भगवान परमात्मा करू लागले. त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणांच दुकूलचवा श्रीराधिकायां वदे सचौरम चौरागण्यं वृषं भगवान चौर्य लीला करू लागले. गारण येऊ लागले. यशोदा म्हणू लागली, कृष्ण तो गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. भगवान गाई चालू लागले. ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखीत गोळा श्रुती विद्या देवा वेदा संकालिका गाई चारता चारता खेळ खेळू लागले. सोडेल्या मोठा आजीचं दैकाला मोठा घ्यारे घ्यारे देवादामध्ये तो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी त्या वाटी तशी दोरी बंधात गेलेला प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान देवाई बसले होते, गोपाळ बसले. भगवान काला करता जेवण इच्छा केला. आपल्याला काला करायचं आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी पुढच्या किती तारखेला 22 मार्चला गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीला पुरणपोळ्यांची पंगत असते. आपण पुण्यतिथीला यावं, पुरणपोळ्यांचा आस्वाद घ्यावा. चला आवडू गाई भैसो जीव एके डाई बहु केली वणवण पायत पिढी सचिन गांधी भार कोणी भोग काय कळले विभ्रतवेणुर जडपडेव संग व्यत्येचे कक्ष वामे पाणो मसण पदंत फलांगुनेशो. भगवान मध्यभागी बसले, भूती गोपाळ बसले. भगवान कला करता जमुनेच्या तीराला करूया कला. कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी